कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी स्तुती आनंद जाधव आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे का प्रभू. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे विलापगीत अध्याय 3 वचन 31 ते 40 आणि आजचे विशेष वचन आहे स्तोत्रसंहिता 139 वचन 23 आणि 24. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. माझ्या ठाई दृष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. 1996 आजच्या दिवशी माझ्या हृदयांच्या रक्तवाहिन्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे निदान करण्यात आले. त्यावेळी माझ्या मनात पहिला प्रश्न उद्भवला, का प्रभू? मी तर किती वर्षापासून तुझी सुवार्ता गाजवीत आहे. परमेश्वराला असे का म्हणून कधीच विचारू नका, कारण तो तुम्हाला उत्तर देईल. का नाही? माझ्या मनातील प्रश्नांनी मी उत्तर देऊन शांत करू शकलो नाही. तेव्हा यिर्मया संदेष्टाच्या वचनांनी माझे सांत्वन केले. आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी? चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. दक्षिण आफ्रिकेचे एक महान गायक सुवार्तिक नटराज मुदलियार याने गायलेल्या गीताचे बोल किती सत्य आहेत. हे परमेश्वरा, हे असे का विचारण्याचा मला अधिकार नाही? मला सर्व सहन करण्याची शक्ती दे. परंतु तरीसुद्धा एक प्रश्न राहिला की काय देवानेच मला हे आजारपण पाठविले किंवा सैतानाने? परमेश्वराने सैतानाला मला त्रास देण्याची परवानगी दिली का? मला उत्तर तर मिळाले नाही, पण हे मात्र निश्चित कळाले की याचे उत्तर मला मिळण्याची काही आवश्यकता नाही. मला आवश्यकते हेच की आपल्या स्वतःचे परीक्षण करणे आणि स्वतः परमेश्वराला बिलगुल राहणे. माझे जीव
माझा नवीन जन्म झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये प्रत्येक आठवड्यात मी आत्मपरीक्षण करण्यात वेळ घालवीत असे. परंतु आता माझा एकांत समय हा स्तुती, प्रार्थना व पवित्र शास्त्राचे मनन करण्यात जातो. मी कधीतरी घाई न करता क्वचितच परमेश्वरासमोर बसून आक्रानंद करतो. हे परमेश्वरा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. या परीक्षणावर मी दुर्लक्ष केल्याने धूळ जमा झाली होती. मला एकदम जाणीव झाली की काही पापांबरोबर सहजपणे जमवून घेऊन मी जीवन जगत होतो. उपदेशक म्हणून व्यासपीठावरील माझ्या यशाने माझे डोळे आंधळे झाले आहेत. प्रभूवर माझी पहिली प्रीती होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टींनी मी कठोरतेने झिडकारत होतो त्या आता मी पाहून न पाहिल्यासारखे करतो. मी त्यांना आपली दुर्बलता समजतो आणि प्रत्येकजण असेच करतो म्हणून स्वतःला निर्दोष ठरवितो. जेव्हा मी परमेश्वरासमोर आत्मपरीक्षण केले तेव्हा मला स्पष्टपणे आढळले की बांडगुळासारख्या पापाबाबत मी करा आणि कबुली द्या अशा पद्धतीच्या अधीन झालो आहे. मला वाटले की इब्रिकराचा लेखक माझ्याकडे अंगुली निर्देशन करून म्हणत होता तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. इब्री 12:4. माझ्यात असलेला पवित्र आत्म्याचे कार्य यशयाच्या जळत्या इंगळ्यासारखे होते. त्याचा अनुभव काही कमी नव्हता. यशया 6:5-7. हृदयाचे परीक्षण आणि हृदयाची शस्त्रक्रिया. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. तू खरंच महान आहेस, गौरवी आहेस, सर्व समर्थ आहे. आणि प्रभू परमेश्वरा, तुझीच केवळ दया आहे, कृपा आहे की आम्ही जिवंत आहोत. आज तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रभू परमेश्वरा, लीन आणि नम्र अंतकरण तुझ्या चरणाजवळ बसतो माझ्या बापा. कारण की प्रभू परमेश्वरा, आम्ही पावलांवर पाप करत आहोत. पण परमेश्वरा, त्या पापाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच बदललेला आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ बसून आम्ही आमच्या पापांची कबुली देत नाही. आज प्रभू परमेश्वरा, जसा स्तोत्र करता म्हणतो की हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही देखील प्रार्थना करत आहोत की आमच्या हृदयामध्ये जे काही वाईट असेल ते तू धुवून काढ आणि पुन्हा एकदा आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या आत्म्याने चालण्यासाठी आम्हाला तू उचलून धर, हीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही पुन्हा एकदा आमचं समर्पण तुला करत आहोत. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐक तू बाप्पा. आमेन.